भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 11 बंधमुक्त लक्षणे भक्त आणि भक्ती याचा भाग 10. भक्त, भक्ती आणि साधने या विषयाच्या ओघानं उद्धवानं विचारलं. तो म्हणाला, देवा, अज्ञानी भक्त सेवारूपानं जे करतात ती तुझी भक्ती होते हे समजलं. पण या सेवेसाठी तुझी काही अधिष्ठानं असतील तर ती सांग, म्हणजे त्या अधिष्ठानांची सेवा म्हणून काही करणं ह्या अज्ञजनांना सोपं जाईल. श्रीकृष्णाला उद्धवाच्या मनात अज्ञानी जनांविषयी कळवळा आहे हे पाहून आनंद वाटला. उद्धव हा ज्ञानी भक्त होता. तो भगवंताचा लाडकाच होता, पण आपल्या ज्ञातेपणाचा उपयोग इतरांसाठी व्हावा ही बुद्धी सर्वांजवळ असत नाही. श्रीकृष्ण पुढे सांगू लागले, उद्धवा, तसा मी सर्वत्रच आहे, परंतु हे ज्ञान सर्वांना कळणं दुर्लभ असतं. म्हणून सर्वसामान्य जनांसाठी माझी 11 अधिष्ठानं आहेत. त्यांची उपासना करून माझ्या प्राप्तीच्या मार्गावर सामान्य जन येऊ शकतात. सूर्य, अग्नी, विप्र, धेनू, वैष्णव आणि आकाश ही पहिली 6 स्थानं महत्त्वाची आहेत. त्यानंतर वायू, जल, पृथ्वी, आपण स्वतः आणि सर्व भूतमात्र अशी 5 अधिष्ठानं, अशी 11 अधिष्ठानांची उपासना करावी. देवा, प्रत्येकाचं थोडक्यात स्पष्टीकरण करावं, उद्धव म्हणाला. श्रीकृष्ण पुढे सांगू लागले, सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे. त्याप्रमाणे जीवाच्या देहात असलेलं आत्मतेज हे पण स्वयंभू असतं. त्याची जाण येण्यासाठी सूर्योपासना करावी. त्यासाठी गायत्री मंत्राचे अर्घ्य देऊन किंवा सूर्यसूक्ताच्या पठणातून शरीरातील ऊर्जेची जाणीव होते. सूर्योपासना ही माझीच प्रमुख उपासना आहे. अग्नी, मानवी देहात अग्नीचं कार्य महत्त्वाचं आहे. अग्नीलाच वैश्वानर म्हणतात. अग्निमुखी केलेलं हवन मलाच मिळतं, म्हणून अग्निपूजा ही माझीच उपासना होते. ज्ञानाला पण ज्ञानाग्नी असं म्हणतात. साधक आपली सर्व कर्म या ज्ञानाग्नीतच जाळीत असतो. मनातील विषयरूपी हवीर द्रव्याची आहुती द्यावी लागते. विप्र म्हणजे ब्राह्मण होय. ब्रह्म जाणणारा किंवा ब्रह्माची उपासना करणारा तो ब्राह्मण असतो. तेव्हा अशा पुण्यवान व्यक्तीच्या पूजनातून पुण्यफलच प्राप्त होतं. पाद्यपूजन, भोजन, दान दक्षिणा देऊन विप्रास संतुष्ट करणं ही माझीच उपासना होय. धेनू, सर्व पशूत धेनूचं महत्त्व अनन्य असं आहे. धेनू म्हणजे गाय होय. तिलाच पवित्र मानतात. याचं मुख्य कारण गाईचं दूध इतर कोणत्याही प्राण्यांच्या दुधापेक्षा जास्त पोषक असतं. गाईचं चरणं, विचरणं हे कधीच अमंगळ नसतं. बालगोपाळांचं सात्विक पोषण गाय करते. या गोमातेचा जीवेभावे सांभाळ करणारा तो गोपाळ मीच आहे. गोमातेची पूजा ही माझीच पूजा केल्यासारखं होय. वैष्णव, विष्णूची उपासना करणारे हे वैष्णव होत. विष्णू हाच विश्वाचा पोषण करता आहे. त्याच्याजवळ कोणताही भेदभाव नाही. त्यामुळे विष्णूचा किंवा वैष्णवांचा उपासक मला तितकाच जवळचा आहे. आकाश, पंचमहाभूतातले आकाश हे सर्वसमावेशक तत्व आहे. ते जितकं सूक्ष्म विरळ आहे तितकंच व्यापक आहे. आकाशाला कोणताही लेप लागत नाही. असं निर्लेप निर्मळ तत्व हे माझं अधिष्ठान होय. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, आता पुढची 5 अधिष्ठानं ऐक.
वायू. वायूविना माणूस क्षणभरही राहू शकत नाही. श्वासोच्छ्वासातून या पवनाचं येणं जाणं निरंतर चालू असतं. ही प्राणीमात्रांची चेतना आहे हे लक्षातच येत नाही. अखिल जगाची धारणाशक्ती वायूच आहे. प्राणायाम ही वायू उपासना आहे. या वायुपूजनात जीवाचं देहभान विरतं, त्याचं मन स्थिर होतं, तो आत्मकेंद्रित होतो. तेच सोहम ध्यान होय. त्यालाच वायुपूजन म्हणतात. ते माझं आवडतं अधिष्ठान समजावं. जल. जल म्हणजे पाणी. जगाचा 3/4 भाग पाण्यानं व्याप्त आहे. सर्व चराचरांचं सर्व जीवन जलाविना व्यर्थ आहे. पाण्याला सुद्धा जीवन हेच नाव आहे. म्हणून जलाची उपासना ही माझीच उपासना होय. पृथ्वी. गोमातेप्रमाणे पृथ्वीलाही भूमाता असं म्हणतात. सर्व जीवांचा भार पृथ्वी पेलत असते. गिरी, पर्वत, सागर, सरिता, वन, वृक्ष यांचा विकास या भूमातेवरच होतो. सर्व खनिज धातू ही पृथ्वी माता देते, म्हणून ती पूजनीय आहे. मी वनमाळी नाव धारण करून हिचा आदर केलाय, म्हणून पृथ्वी पूजनातून माझीच पूजा होत असते. त्रिलोकातील भूलोक महत्त्वाचा आहे. मानवी जीवनाची उत्क्रांती इथूनच होत असते. आपण साधकानं स्वतःचंच उपासक व्हावं. ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायानं प्रत्येक जीवमात्राच्या ठिकाणी ईश्वरी चैतन्याच्या रूपानं माझंच अधिष्ठान असतं. परंतु ह्याची जीवाला जाणीव नसते. मानवाला ती जाणीव येणं हीच खरी साधना आहे. म्हणूनच आपणच आपला शोध घेतला पाहिजे. त्यासाठी अंतर्मुखता यायला हवी. त्यासाठी आपणच आपलं आत्मनिरीक्षण करावं. पर्यायानं ती माझीच उपासना होते. भूतमात्र. सर्व भूतमात्र हे एकाच ईश्वरीय चेतनेचे अंश आहेत. म्हणजेच सर्वांविषयी समभाव असायला हवा. म्हणून सर्व चराचर भूतमात्र हे पूजनीय असावेत. सर्व एकाच स्वरूपाची रूपं आहेत. या स्पष्टीकरणाचं एकत्र सार वा भावार्थ सांगण्याच्या उद्देशानं श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, अशा या एकादश स्थानात माझं स्वरूप प्रखरतेनं दिसतं, म्हणून ही माझी पूजनीय अधिष्ठानं आहेत. ह्यांच्या उपासनेतून सामान्यांना असामान्याची ओळख होते. एकादश म्हणजे 11 होय. एकावर एक काढला म्हणजे 11 ही संख्या होते. 10 इंद्रिय आणि 11वं मन. मनाला 11वं इंद्रियच म्हटलंय. असा हा एकादशी मेळा जमावा यासाठी ही अधिष्ठानं सांगितली. असं हे एकादशी व्रत आहे. या सर्वांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे जीवाला शिव उमजावा, जनी जनार्दन पाहता यावा, इतकंच आहे. आज इथंच थांबूया. यानंतरचा 11वा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.